शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन। पूर्णा तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानधारकांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करावी। यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणीचे निवेदन सौ करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष मेहमूद अहमद तांबोळे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आसमानी संकट आला शेतकऱ्यावर, गोरगरिबावर, ढोरवासरावर, तेच आतली दुःखाची गोष्ट आहे। आणि परभणी जिल्ह्यामध्ये विशेष करून पूर्णा तालुक्यात ढगफुटीचा जे झालेला आहे आसमानी संकट, त्याबद्दल शेतकरी त्रास झालेला आहे। ढोरवासराला चारा नाही, पाणी नाही आणि प्रशासन थोडासा झोपलेला मला असं वाटते। तरी तलाठी हे ते लोक सगळे इकडे तिकडे फिरून आपलं काम घरी बसतात आणि गोरगरीब ढोरवासरा म्हणून तहसीलला येतात। म्हणून तरी पण मी तहसीलदार साहेबाला माझी विनंती केली माझ्या पक्षाच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला न त्रास होता, गोरगरिबाला न त्रास होता, त्यांना सोयीचे त्यांचे पंचनामा करून त्याला आर्थिक मदत द्यावी। आणि जे दारादेशच्या खालचे लोक आहे गोरगरीब, त्यांना तत्कालची 10,000 रुपये मदत करावं, माझी हीच विनंती आहे साहेबांना। आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला सुद्धा मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे करुणा धनंजय मुंडे यांचा मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज निवेदन दिलेलं आहे। तरी याच्या पुढे जर आमच्या शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दखल नाही घेतली तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि यांना आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही असं मी सांगतो।